जय राधा माधव कुंज बिहारी। गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जन रंजन। यमुना तीर वनचारी। गाइए जोर से। यमुना तीर वनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा दामोदर राधा दामोदर राधे। जय गौरनिताय 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 जय गौरनिताय। प्रभुपाद 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 जय जय प्रभुपाद। निताय गौर हरि बोल हरि बोल गौर हरि बोल। श्री हरिनाम संकीर्तन की जय। श्री श्री राधा दामोदर की जय। श्रील प्रभुपाद की जय। ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय। निताई गौर प्रेमानंदे हरि हरि बोल। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवती नैष्ठिकीम्। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपः कुमाराय गोविंदाय नमो नमः। ग्रंथराज श्रीमद् भागवतम
स्कंद पहिला, अध्याय दुसरा आणि श्लोक संख्या आहे 7. कृपया माझ्या मागे म्हणा. वासुदेवे श्रीकृष्णांच्या ठिकाणी, भगवती भगवंतांच्या ठिकाणी, भक्तियोग प्रेममय सेवा, प्रयोजित आचरण केल्याने, जनयती अवश्य उत्पन्न करते, आशु शीघ्र, वैराग्यम विरक्ति, ज्ञानम ज्ञान, च आणि यत जे, अहैतुकम अहैतुकी अकारण, वासुदेवे भगवती भक्ति योगः प्रयोजितः, जनयत्याशु वैराग्यम ज्ञानं च यदहैतुकम्. वासुदेवे भगवती भक्ति योग प्रयोजितः, जनयते आशु वैराग्यम ज्ञानं च यदहैतुकम्. वासुदेवे भगवती भक्ति योग प्रयोजितः, जनयत्याशु वैराग्यम ज्ञानं च यदहैतुकम्. वासुदेवे भगवती भक्ति योग प्रयोजितः, जनयति आशु वैराग्यम अदहैतुकम्. माताजी अनुवाद आणि तात्पर्य श्रील प्रभुपादांच्या द्वारे. श्रील प्रभुपाद की जय. अनुवाद. भगवान श्रीकृष्णांची प्रेममय सेवा भक्ती करण्याने मनुष्य तत्काळ अहेतुकी ज्ञान आणि भौतिक जीवनाविषयी अनासक्ती प्राप्त करतो. तात्पर्य. जे लोक भगवान श्रीकृष्णांची प्रेममयी सेवा करणे म्हणजे भौतिक भावुकता समजतात, ते असा विवाद करतात की दिव्यानुभूतीसाठी धर्मग्रंथात यज्ञ, दान, तप, ज्ञान, योग आणि तत्सम प्रक्रिया सांगितलेल्या आहेत आणि ज्यांना उच्च स्तरावरील साधना करता येत नाही त्यांच्यासाठी भक्ती मार्ग आहे. सामान्यपणे असे म्हटले जाते की भक्तिपंथ हा शूद्रांकरिता, वैश्यांकरिता आणि अल्पज्ञ स्त्री जातीकरिता आहे, परंतु वस्तुस्थिती तशी नाही. भक्तिपंथ सर्व दिव्य साधन पद्धतीत सर्वश्रेष्ठ आणि म्हणून तो एकाच वेळी उदात्त आणि सुगम आहे. जे शुद्ध भक्त आपला भगवंतांशी संबंध व्हावा म्हणून तीव्र इच्छा करतात
त्यांच्याकरिता भक्तिपंथ उदात्त आहे आणि जे भक्ती भावनेच्या उंबरट्यावर नुकतेच आलेले आहेत अशा नवसाधकांकरिता भक्तिपंथ सुगम आहे. भगवान श्रीकृष्णांशी असलेल्या आपल्या संबंधांशी प्राप्ती करणे एक मोठे विज्ञान आहे. हे विज्ञान शूद्र, वैश्य, स्त्रिया आणि इतकेच काय पण जे हीन कुळात जन्मलेल्या शूद्रापेक्षाही हीन स्तरावर आहेत अशा प्राणीमात्रांसाठीही उपलब्ध आहे. असे असताना सुयोग्य ब्राह्मण आणि महान साक्षात्कारी राजे अशा उच्च स्तरावरील लोकांबाबत काय बोलावे. यज्ञ, दान, तप आणि जी श्रेष्ठ प्रतीची इतर कर्मे आहेत ती सर्व शुद्ध वैज्ञानिक भक्तिपंथाची सहाय्यक अंगे आहेत. ज्ञान आणि अनासक्ती ही तत्वे म्हणजे दिव्य अनुभवाच्या मार्गावरील दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. संपूर्ण आध्यात्मिक प्रक्रिया ही सर्व प्राकृत, भौतिक आणि अप्राकृत आध्यात्मिक गोष्टींचे पूर्ण ज्ञान करून देते. अशा परिपूर्ण ज्ञानाचे फळ हे आहे की मनुष्य संसारिक आसक्तीपासून मुक्त होतो आणि आध्यात्मिक कर्मामध्ये आसक्त होतो. अल्पबुद्धीच्या लोकांना वाटते त्याप्रमाणे भौतिक गोष्टीतून विरक्त होणे म्हणजे संपूर्णपणे निष्क्रिय होणे नव्हे. चांगली किंवा वाईट फळे देणारी कर्मे न करणे म्हणजे नैष्कर्म्य होय. नकार म्हणजे सकारात्मक गोष्टींचा निषेध नव्हे. अनावश्यक वस्तूंचा निषेध म्हणजेच आवश्यक वस्तूंचा निषेध होत नाही. भौतिक स्वरूपाची अनासक्ती याचा अर्थ अभौतिक किंवा आध्यात्मिक बाबतीत उदासीनता नव्हे. भक्तिमार्ग अशा सार्थक स्वरूपाच्या साक्षात्कारासाठी आहे. जेव्हा सार स्वरूपाचा साक्षात्कार होतो तेव्हा असार रूपे आपोआप दूर जातात. म्हणून भक्तिपंथाच्या विकासासोबत इष्टरूपाची निश्चितपणे सेवा करण्याने मनुष्य साहजिक निकृष्ट गोष्टीपासून दूर होतो आणि सर्वश्रेष्ठ गोष्टीत आसक्त होतो. जीवाचा सर्वश्रेष्ठ धर्म भगवत भक्ती हा असल्यामुळे तो इंद्रिय भोगापासून दूर होतो. शुद्ध भक्ताचे हे लक्षण आहे. तो मूर्ख नसतो, निष्कृष्ट शक्तीत मग्न नसतो, तसेच त्याच्यापाशी प्राकृत मूल्ये नसतात. शुद्ध तर्कवाद करून या स्थितीवर पोचणे शक्य नाही. सर्व शक्तिमान भगवंतांच्या कृपेनेच हे प्रत्यक्षात घडून येते. निष्कर्ष असा की जो शुद्ध भक्त आहे त्याच्या ठिकाणी ज्ञान, वैराग्य आणि सर्व चांगले गुण असतात. परंतु जो केवळ ज्ञानी आहे किंवा त्यागी आहे त्याला भक्तिपंथाची ओळख अवश्य असतेच असे नाही. भक्ती हा जीवाचा सर्वश्रेष्ठ धर्म आहे. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंद. कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. सर्वांचं स्वागत आहे आजच्या श्रीमद भागवत कक्षेसाठी. आणि आपण अध्ययन करत आहोत दिव्यत्व आणि दिव्य सेवा हा भागवतचा प्रथम स्कंद आणि दुसरा अध्याय. या दुसऱ्या अध्यायामध्ये शौनकादी ऋषींनी जे प्रश्न विचारले सुत गोस्वामींना त्या 6 प्रश्नांच्या उत्तरादाखल हे अध्यायातून प्रारंभ होत आहेत. तर जसं प्रश्न होता की ज्या मनुष्य ज्याचा अंतिम समय आलेला आहे त्याने काय करावं, किंवा जीवाचा परमात्म्याशी काय संबंध आहे, त्या परमात्म्याशी आपण संबंध कसा जोडू शकतो, भगवान श्रीकृष्ण वेगवेगळ्या अवतारामध्ये का अवतरित होतात,
आणि त्यांच्या लीलांचा उद्देश काय, असे 6 प्रकारचे प्रश्न शौनकादी ऋषींनी नैमिषारण्यामध्ये सुत गोस्वामींना विचारलेले होते. आणि 88,000 ऋषीमुनी त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि त्या प्रश्नांची उत्तर देते वेळी या ठिकाणी सुत गोस्वामी आता भागवतमध्ये वेगवेगळे वक्ते बोलत आहेत. शुकदेव गोस्वामी पण बोलत आहेत, परीक्षित महाराज आणि अन्य भक्त त्या ठिकाणी आहेत. तिथं मी काय ऐकलं हे सुत गोस्वामी शौनकादी ऋषींना सांगत आहेत. सुत गोस्वामी कधी कधी मैत्रेय मुनी आणि विदुरांचा संवाद सांगत आहेत. ते मैत्रेय मुनी विदुरांना सांगत आहेत की भगवंतांचा संवाद काय झाला. वेगवेगळे संवाद आणि वेगवेगळे वार्तालाप भागवतामध्ये आणि अखंड स्वरूपाची असावी. अशा भक्तीने आत्मा पूर्णपणे प्रसन्न होतो आणि तृप्त होतो. तर आपण जी भक्ती करत आहोत त्या भक्तीला रिलिजन म्हटलेला इंग्रजी भाषेमध्ये. आणि रिलिजन बदलतो, तो विश्वासच्या शब्दाचा आधार आहे रिलिजन किंवा श्रद्धा. एक श्रद्धा दुसरीकडे गेल्यानंतर ती बदलते, पण भक्ती म्हणजे त्या व्यक्तीचा किंवा त्या आत्म्याचा स्वाभाविक गुणधर्म. आता गुणधर्म कधी बदलत नाही. जर साखर आपण खाल्ली आणि जर ती साखर तुरट लागली तर ती साखर नाही आहे, ती तुरटी आहे. तुरटी माहिती आहे ना, जी दाढी वगैरे करताना जर ब्लेड लागलं तर आपण वापरतो किंवा पाण्यामध्ये वापरतो, पाणी गढूळ पाणी शुद्ध करण्यासाठी, तर ती तुरटी आहे. जर साखरेप्रमाणे दिसणारी गोष्ट आपण जर खाल्ली आणि ती खारट असेल तर ते मीठ आहे, मग ती साखर नाही. साखरेचा गुणधर्म आहे ती सर्व बाजूनी गोड आहे. चारी बाजूनी कशी ती चाखली तरी गोड आहे, तो गुणधर्म आहे. तसा जीवाचा गुणधर्म आहे भगवंतांची सेवा. जीवेर स्वरूप है कृष्णेर नित्यदास. नित्येर कृष्णदास नाही, कृष्णेर नित्यदास. तर भगवंतांचा दास हा जीवाचा गुणधर्म आहे, दास भावना. पण ती दास भावना व्यवस्थित त्याचा उपयोग न केल्यामुळे या जगात व्यक्ती वेगवेगळ्यांची सेवा करतो. बरोबर. मुलं आईवडिलांची सेवा करतात, आईवडील मुलांची सेवा करतात. शिक्षक विद्यार्थ्यांची सेवा करतात, विद्यार्थी शिक्षकांची सेवा करतात. पती पत्नीची सेवा करते, पत्नी पतीची सेवा करतो. बॉस मालक जो आहे तो आपल्या कामगारांना पगार देऊन त्यांना मदत करतो, कामगार लोक बॉसची सेवा करतात. कुणीही स्वतंत्र असा नाही. भौतिक जगामध्ये प्रत्येक व्यक्ती हा पारतंत्र्याच्या अधीन आहे, कुणाच्या ना कुणाच्या तरी अधीन आहे. कुठं सुट्टी आहे का? कामाला नाही गेलं बॉसचा फोन येतोय, कॉलेजला नाही गेलं टीचरचा फोन येतोय, घरी लेट गेलं तर आईवडिलांचा फोन येतोय. कुणीही या जगामध्ये स्वतंत्रता नाही आहे. पण एक स्वतंत्र व्यक्ती आहेत, ते म्हणजे भगवंत आहेत. ते भगवंत आपल्याला या भौतिक जगाच्या नीती नियमापासून, या बंधनापासून मुक्त करू शकतात. जसं एखाद्या कारागृहामध्ये जेल, त्या कारागृहामध्ये जर एखाद्या व्यक्तीला कैदी बनवलेला असेल, कैदी बनवलेलं म्हणजे त्याला तुरुंगात टाकलेलं असेल, बंदिस्त, तर त्या बंदिस्त कारागृहामध्ये असलेला तो जो कैदी आहे तो कधीही आनंदाने बाहेर येऊ शकतो का? चला संडे आहे फिरायला जाऊन येऊ, बुधवार आहे थोडं वीकली ऑफ आहे. बिंगी कोण आहे मागे आपले? ताट बसा, ताट. तर मी सांगत होतो की जो कैदी आहे तो कैदी कधीही रविवारी किंवा बुधवारी सुट्टी आहे चला फिरून येऊ जाऊ शकतो का? नाही. ध्यानपूर्वक आहे का? जे त्या ठिकाणी हवालदार आहेत, जेलचे हवालदार, ते हवालदार जाऊ शकतात का कुठेही न सांगता? नाही. त्यांना पण ड्युटी करायला लागते, वेळेचं बंधन पाळावं लागतं. आणि आजकाल तर ते बायोमेट्रिक किंवा मशीन आहे, ते मशीनशिवाय तर आपण आत बाहेर सुद्धा करू शकत नाही. त्या जेलचा जेलर आहे
तो जेलरला सुद्धा नियम आहेत. 11 किंवा 10:30 ते 5 ड्युटीचा टाईम किंवा एक्स्ट्रा जे त्याची वेळेची प्रतिबंध आहे त्या नियमानुसार त्यालाही त्या तुरुंगामध्ये नियमानुसार राहावं लागतं. पण कदाचित राष्ट्रपती जर त्या तुरुंगात आले आणि त्या तुरुंगात जन्मठेप दिलेल्या व्यक्तीला किंवा जन्मठेप प्राप्त झालेल्या त्या कैद्याला देखील जर त्यांनी आपण एक सही केली आणि त्याला सांगितलं की बाबा हा चुकीचा आहे, हा बदलू शकतो, हा चांगला व्यक्ती आहे, पण वाईट संगतीमुळे किंवा चुकीच्या आरोपामुळे याला बंदिस्त केलेला आहे, याला मुक्त करा, आणि त्या राष्ट्रपतीच्या एका सहीद्वारे त्याला मुक्त केलं जातं. मग तिथं आपण विचारू शकत नाही अरे असं कसं काय सुट्टी, त्याला तर जन्मठेप भेटलेली आहे. राष्ट्रपती आहेत, त्यांच्याजवळ राष्ट्राचे पती, द फर्स्ट सिटीजन ऑफ रिपब्लिक ऑफ इंडिया, पहिला व्यक्ती, त्यांना आपण मान देतो, फर्स्ट सिटीजन, पहिले नागरिक. त्याच पद्धतीनं दुसरं उदाहरण, जर गाड्या, कुठली गाडी असो, मग ती 25 लाखाची थार असो किंवा कोटीची मर्सिडीज असो किंवा कुठलीही महागडी गाडी असो, त्या कोणत्याही महागड्या गाडी जेव्हा रेल्वेचं ट्रॅक पडतं त्यावेळी सगळ्या गाड्या थांबाव्या लागतात, बरोबर. मग ती 30,000ची रिक्षासुद्धा थांबते आणि 30 लाखाची गाडी किंवा 3 कोटीची गाडीसुद्धा रस्त्यावरती थांबवली जाते रेल्वे ट्रॅक पडल्यानंतर. पण विमान जे आहे आकाशातून वर जात असते ते थांबत नाही. मग आम्ही म्हणू शकत नाही अरे विमान थांबलं नाही, आम्हाला कशाला थांबवलंय, कारण का विमानाचा तो मार्गच नाही. तर त्याच पद्धतीनं भौतिक जगातील जे तथाकथित ज्ञान, तपस्या, यज्ञ, होम, हवन याद्वारे आपण भगवंतांची भक्ती करूच शकतो हे नाहीये. आणि जे प्रभुपाद लिहित आहेत तात्पर्यामध्ये, जे कथाकथित लोक आहेत किंवा धार्मिक लोक आहेत त्यांना वाटतंय की हे केलं तरच आपण आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करू शकतो. पण भक्तीचा आणि ज्ञानाचा, भक्तीचा आणि तपस्येचा, भक्तीचा आणि आपल्या ऐश्वर्याचा, भक्तीचा आणि तपाचा, भक्तीचा आणि दानाचा दूर दूरपर्यंत संबंध नाही. भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी त्या पायऱ्या आहेत, पण त्या पायऱ्याच म्हणजे भक्ती आहे असं नाही. पायऱ्या म्हणजेच भक्ती आहे असं नाही. म्हणजे जसं हातात जर तांदूळ घेतले आणि तांदूळच माझं भोजन आहे, जसं हिंदीमध्ये चावल म्हणतात, भाताला काय म्हणतात चावल, मराठीमध्ये तर तांदूळ आणि भात म्हणतो आपण. तर हिंदीमध्ये दोन्ही चावलच आहेत, शिजलेले सुद्धा चावल आहेत आणि कच्चे सुद्धा चावल आहेत. तर कच्चे चावल हातात आले म्हणजे तो भात झाला नाही, आपण खाऊ शकत नाही. तो भात शिजवायची पद्धती आहे आणि भात तो शिजल्यानंतर मनुष्य ते भोजन किंवा तो भात आपण भोजनामध्ये वापरू शकतो, कच्चे तांदूळ नाही. तर त्याच पद्धतीनं या वेगवेगळ्या पायऱ्या आहेत, स्टेप्स. हे ज्ञान, तप, ते मनुष्य बनण्यासाठी. जसं 4 नियम सांगितलेले आहेत, आपण जे 4 नियमांचं पालन करतो, अशा प्रत्येकजण या ठिकाणी 4 नियमांचं पालन करणार आहेत. ज्यांनी कंठीमाळा घातलेली आहे किंवा आध्यात्मिक दीक्षा घेतलेली आहे त्यांनी नियमाचं पालन करतात अशी अपेक्षा केली जाते किंवा गृहीत धरलं जाते, पालन करतात. कारण का माळ घातलेली आहे याचा अर्थ ते नियमाचं पालन करतात. एकदा माळ घातल्यानंतर त्याला विचारलं जात नाही तू नियमाचं पालन करतो का. विचारलं जातं की आज तू चहा पिला का, आज तू मटण खाल्ला का, बुधवार आहे. नाही, माळ घातली याचा अर्थ गृहीत धरलं जातं की तो 4 नियमांचं पालन करतो. जोपर्यंत हरिनाम दीक्षा होत नाही तोपर्यंत त्याला विचारलं जातं आज जप किती केला, 16 केला की 8 केला की 10 केला. पण एकदा आध्यात्मिक हरिनाम दीक्षा झाल्यानंतर गृहीत धरलं जातं की हा दीक्षित असल्यामुळे दररोज कमीत कमी न्यूनतमः 16 माळा जप करतो, बरोबर. मग त्याला जप कधी झाले हे विचारू शकतो, पण आज किती जप केला हे विचारू शकत नाही. मिनिमम 16 तर करणंच आहे. तर जर ते दीक्षित असून जर 16 माळा जप करत नसेल तर मग चुकीचा अपराध आहे. त्याच पद्धतीनं ज्यांनी कंठीमाळा घातलेला आहे
आता कंठी माळ घातली याचा अर्थ नाही की आपण शुद्ध भक्त झालो. भ्रांत धारणा है लोकांमध्ये, हमने तुलसी माला पहन ली बस हम भक्त बन गए. अभी तुलसी माला पहनने से कोई भक्त नहीं बनता. भक्त बनने की प्रक्रिया प्रारंभ होती है, त्याची सुरुवात होते. तर भक्तीची सुरुवात मनुष्य करू शकतो. भक्ती किंवा आध्यात्मिक जीवन हे मनुष्यांसाठी आहे सर्वप्रथम. प्राणी कुत्र्या मांजरांसाठी किंवा वन्य पशु पक्षींसाठी नाही. आताच बुधवार आहे, सुट्टी आहे, इतक्या मोठ्या संख्येनं आपण प्रवचन ऐकण्यासाठी किंवा मंगल आरतीसाठी गुरुपूजेसाठी एकत्रित झालो. कुत्र्यांना बोलवलं का आपण? बाहेर जे गोपाल वगैरे फिरतात त्यांना पण बोला या प्रवचनाला बसा, आज सुट्टी आहे. नाही, आणि ते आले तरी बसणार सुद्धा नाहीत. कुत्री असो मांजर असो, कारण का ती आध्यात्मिक विकसित चेतना जी आहे ती चेतना त्यांच्यामध्ये नाही. जी चेतना फक्त मनुष्याला प्राप्त झालेली आहे. तर जेव्हा मनुष्य 4 नियमांचं पालन करतो, कोणत्या कोणत्या? सगळ्यात पहिला नियम कोणता आहे? मांसाहार न करणे. मग जेव्हा तो मांसाहार करत नाही त्यावेळी त्याच्या हृदयामध्ये किंवा त्याच्या बुद्धीमध्ये दया विकसित होते. दुसऱ्यांना जो मारून खाणारा जो व्यक्ती आहे त्याच्याकडे दया कुठं असणार आहे? आपण कितीही जरी म्हटलं ती दया विकसित होऊ शकत नाही. जे लोक भौतिक संसारामध्ये प्राण्यांची बेसुमार हत्या करतात आणि त्यामुळेच निसर्गाचे दंड त्यांना भोगावे लागतात. अतिवृष्टी, अनावृष्टी, भूकंप, पूर, महापूर, ज्वालामुखी हे कशामुळे होतं? त्याच्यामुळेच. जे प्रकृतीचं सायकल बिघडवल्यामुळे मनुष्याला देला जाणारा त्रास, नैसर्गिक उत्पीडन, निसर्गानं दिलेलं कष्ट. तर मांसाहार न केल्यामुळे मनुष्याच्या हृदयामध्ये दया उत्पन्न होते. व्यभिचार न केल्यामुळे त्याची शुद्धता राहते, त्याचं हृदय पवित्र होऊ लागतं, शुद्ध होतं. जुगार न खेळल्यामुळे व्यक्ती सत्य बोलू शकतो, कारण का जुगार, मटका, लॉटरी हे कधी खरं बोलत नाहीत. मटका, मग मटकाला झटका लागतो. हे मटका वगैरे सगळे जे आहेत खेळ त्याच्याने मग झटका लागतो. सत्य बोलतच नाही व्यक्ती, कारण का जो व्यक्ती अशा जुवा सट्टेबाजीमध्ये लागलेला आहे तो खरं कधी बोलत नाही. मग ते सत्य धर्म वाढण्यासाठी. आणि चौथा नियम आहे, जे वेगवेगळ्या मादक द्रव्यांचं सेवन न केल्यामुळे तो व्यक्ती तपस्या करू शकतो. आता दारू पिलेला म्हणणार का पण ध्यानपूर्वक जप कर? मंगळवारी पगार झाला, अगदी गरम फुल पिलेला, आणि त्याला आपण म्हटलं किंवा जप कर 16 माळा धर, जप माळा घे, आणि कसा जप कर? हरी एकदम ध्यानपूर्वक जप कर. होणार आहे? नाही. जे मादक द्रव्यांचं सेवन करतात ते कधीही तपस्या करू शकत नाहीत. तर हे 4 नियम आहेत, आणि हे 4 नियमांचे धर्माचे 4 स्तंभ आहेत. दया, शुद्धी, त्यानंतर तपस्या आणि सत्य. हे 4 धर्माचे 4 स्तंभ आहेत. आणि हे पालन केल्यानंतर व्यक्ती मनुष्य बनतो, भक्त बनत नाही. तर काय बनतो? मनुष्य बनतो. पशु स्तरावरून मनुष्य स्तरावरती येण्यासाठी त्याला मदत होते. कांदा लसूण न खाणे, चहा न पिणे हे 4 नियमात नाही आहे. हे सगळं मादक द्रव्यांच्या अंतर्गत आहे. कधी कधी भक्तांना 4 नियम कोणते? तर मांसाहार न करणे, कांदा लसूण न खाणे, चहा न पिणे आणि 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 असं चाललेलं असतं, आणि 16 माळा करणे, झाले 4 नियम. तर हे 4 नियम जे आहेत, दया, त्यानंतर शुद्धता, त्यानंतर सत्यता आणि चौथं तपस्या, हे 4 नियमांचं ज्यावेळी व्यक्ती पालन करतो त्यावेळी फक्त तो मनुष्य बनतो. आणि मनुष्य बनल्यानंतर जेव्हा तो भगवंतांच्या भक्तीमध्ये नाम जप, श्रवण आणि कीर्तन करतो त्यावेळी त्याची भक्ती किंवा भक्तिलता बीज त्याची हळूहळू हळूहळू वाढू लागते. हे फक्त तपस्या केल्यानं किंवा दान केल्यानं ते व्यक्ती धार्मिक बनतात, पण भक्त बनत नाहीत. जगात भरपूर धार्मिक लोक आहेत. मी दरवर्षी तिरुपतीला जातो, धार्मिक आहेत,
मी दरवर्षी 1,00,000 मुलांना चॉकलेट वाटतो. मी दरवर्षी पायी दिंडी जाणाऱ्या लोकांना चहा वाटतो. मी दरवर्षी उन्हाळा झाल्यानंतर पाण्याचे प्याऊ ठेवतो. ते पुण्य करतो, सुकृती नाही. तुकाराम महाराज जसं म्हणाले, बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठले आवडी. सुकृती वेगळा आहे आणि पुण्य वेगळं आहे. आपल्याला भौतिक जगामध्ये किंवा लोकांची समज आहे की पुण्य, सुकृती, भक्ती सगळं एकच आहे. जसं शरीर आत्मा सगळं एकच आहे. यावम जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य कुतः पुनरागमनो भवेत. एकदा हे शरीर गेल्यानंतर कोण बघणार आहे? मेल्यानंतर एकदा राख झाली, संपलं. खाऊन पिऊन एन्जॉय, जस्ट एन्जॉय. मग गाडी, घोडे हे सगळे कशासाठी लागते? एन्जॉय. आणि व्यक्ती आनंदात राहायला जर प्रयत्न केला तर तो आनंदी राहू शकतोय. पण तो आनंदी राहण्यासाठी नाही, आनंदी दाखवण्यासाठी तो जगतोय, म्हणून तो हमेशा दुःखी असतोय. तो दाखवायचा प्रयत्न करतोय मी किती खुश आहे. जर खरोखर खुश राहायचं म्हटलं तर एका लहान मुलाला कोणतीही खेळणी द्या, ते आनंदात राहतं. तसं व्यक्ती आनंदात राहू शकतो. पण आपण आनंदात राहत नाही, आनंदात आहोत हे दाखवायचा प्रयत्न करतो. जसं मी कालच ऐकत होतो की सगळे जे संस्कार आहेत, मग विवाह संस्कार असो किंवा उपनयन संस्कार असो, गर्भाधान असो किंवा अंत्येष्टिक्रिया असो, जे 16 संस्कार, तर आता विवाह संस्कार हा संस्कार राहिला नाही, एक इव्हेंट झालाय. इव्हेंट जसं इव्हेंट मॅनेजमेंट असतात, ते इव्हेंट मॅनेजमेंट करणारे इव्हेंट मॅनेजर्स असतात. जसं सांगितलं जातं, कधी कधी पोस्टर वाचलं असेल, 1,00,000 द्या, फक्त तुम्ही या, बाकी सगळं आमच्यावर सोडा. फक्त पती पत्नी पाहुणे या, बाकी सगळं आमच्यावर. मग ते डेकोरेशन असो, फुलांची सजावट असो, जेवणाची व्यवस्था असो, सगळं ते करा. इव्हेंट झाले, इव्हेंट. आता मृत्यू सुद्धा इव्हेंट झालाय. 35,000 मध्ये सगळं, रडणारे, उचलणारे, मडकं धरणारे, सगळं 35,000 मध्ये सगळे आहेत. तर ती सुद्धा, मृत्यूला सुद्धा लोकांनी इव्हेंट केलेला आहे. तर लग्न हा विवाह संस्कार, 2 आत्मे, एक किंवा 2 जीव एकत्र येतात भगवंतांच्या भक्तीसाठी किंवा आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करण्यासाठी किंवा संसार चालवण्यासाठी. आता तिथं बघा, मंत्र म्हणत असतात भटजी किंवा ब्राह्मण, त्या भटजींची चेष्टा चालू असते. एक तर लवकर संपवा, नाहीतर बाजूला सरका, मध्ये मध्ये थांबा. मग ते फोटो, रील्स, व्हिडिओ, त्याच्यातच इंटरेस्ट आहे, दिखावा. त्यांनी जर 1,00,000 खर्च केले तर मी 2,00,000. त्यांनी 5 रुपयाची पत्रिका छापली तर मी 15 रुपयाची पत्रिका. त्यांनी जर एका कार्यालयामध्ये लग्न केलेलं असेल, 3 स्टार असेल तर मी 5 स्टारमध्ये. त्यांनी जर डीजे लावलेला असेल 50चा तर मी 100चा डीजे. त्यांनी जर पत्रावळीत वाढलेलं असेल तर मी स्टीलच्या ताटात. त्यांनी गुलाबजाम बनवलं तर मी रसगुल्ला. कॉम्पिटिशन, कुणाला दाखवायचं कॉम्पिटिशन, आणि कुणाला काहीही फरक पडत नाही. तुम्ही गुलाबजामुन द्या, रसगुल्ला द्या, अक्षता पडल्यानंतर जेवले, हातावर पाणी पडलं, गेले, बस. ते काही मदत करणारे किंवा काही नाही. जसं मी काल एक छोटासा व्हिडिओ बघत होतो, तर एक मुंबईचे पाहुणे पुण्याला आले लग्नाला, आणि पुण्याला आल्यानंतर ते विचारत होते, जेवायला गेले आणि डायनिंग हॉलच्या समोर त्यांना OTP विचारलं. म्हटले OTP कुठं आहे? म्हटले OTP कसला असं, जेवायला लग्न झाल्यानंतर OTP कुठं लागणार आहे? म्हटलं आमच्याकडे तर नाही आहे. म्हटलं जावा चौकशी करा. मग त्यांना सांगितलं, म्हटले OTP कधी भेटणार? जेव्हा तुम्ही स्टेजवरती जाणार, स्टेजवरती तुम्ही आहेर किंवा गिफ्ट देणार, त्या गिफ्टची नोंद झाल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक OTP येणार. तो OTP घेतल्यानंतर त्या डायनिंग हॉलमध्ये गेल्यावर तुम्हाला जेवण भेटणार. श्री श्री राधा दामोदर की जय. तर अशी पद्धती आहे. जर तुम्ही गिफ्ट किंवा आहेर दिलं तरच तुम्हाला जेवण, नाही तर नाही. पूर्वी गावात वैदिक सभ्यतेमध्ये किंवा आताही 100-400 वर्षापूर्वी गावामध्ये कोणताही जर कार्यक्रम असेल तर संपूर्ण गाव जेवण असायचं. सिंपल का असेना, पण सगळ्यांना संतुष्ट करणार. ज्यावेळी तुकाराम महाराज देहू गावामध्ये होते, त्यावेळी देहू गावात ज्यावेळी दुष्काळ पडला, आणि असा दुष्काळ होता की लोक
मरायचे आणि मेल्यानंतर लोक, बाकीचे जे जिवंत लोक आहेत ते वाट बघायचे की कोणाच्या घरात आज कोण मरतंय का, मेलं तर काय होईल, त्यांच्या दशक्रिया विधी किंवा 12व्याला 13व्याला आम्हाला जेवायला भेटेल, अशी परिस्थिती. लोक मरायची वाट बघायची, कोण मरतंय का, अशी ही परिस्थिती होती. तुकाराम महाराज एवढे गरीब आपण पाहिलंय त्यांचे जीवनी. त्याच्या अगोदर जेव्हा दुष्काळ पडण्या अगोदर ते गावचे जमीनदार होते, गडगंज संपत्ती होती. अंबिले, तुकाराम अंबिले, तर गडगंज अशी संपत्ती होती, वडिलोपार्जित संपत्ती. पण त्या दुष्काळामुळे सगळे प्राणी किंवा सगळे गायी म्हशी त्यांची मृत्यू, मग लोकांची मृत्यू, मग जे काही होतं ते आपण त्यांनी दान करून टाकलं. तर दान धर्म केल्यानेच भक्ती प्राप्त होते याची गॅरंटी नाही, पण भगवंतांची शरणागती झाल्यानंतर भक्ती प्राप्त होते. जसं राजा रहुगण चाललेले होते आत्मसाक्षात्कार करण्यासाठी, कुठं, गंगासागर, आणि जडभरतच्या हातात त्यांनी पालखी दिली उचलण्यासाठी. जडभरत मध्ये थांबायचे, ब्रेक लावायचे, कारण पायामध्ये मुंग्या किंवा दुसरे जीव येत होते म्हणून. आणि त्यावेळी जडभरतांनी पहिल्यांदा आपलं तोंड उघडलं आणि रहुगण महाराजांना मार्गदर्शन केलं. रहुगणस्त तपसान याती न ते जया. ते पुढे सांगू लागले, हे राजा रहुगण, तुझी तपस्या किंवा तुझं दान किंवा पाण्यामध्ये राहून उभा राहून तू केलेली तपस्या किंवा आजूबाजूला उष्ण गरमीमध्ये अग्नी लावून त्याच्यामध्ये बसून केलेली तपस्या, ही कधीही तुला आत्मसाक्षात्कार प्राप्त करून देऊ शकणार नाही. जोपर्यंत बिना महत्पाद रजोभिषेकम, जोपर्यंत भक्तांचे चरण धुतलेलं पाणी मस्तकाहून, महत्पाद रज अभिषेकम, डोक्यावरून जोपर्यंत त्याचा आपण अभिषेक करणार नाही तोपर्यंत आत्मसाक्षात्कार होणार नाही. पण या ठिकाणी प्रभुपाद लिहित आहेत, जे तथाकथित मूर्ख लोक आहेत त्यांना वाटते की भक्ती ही वेश्यांसाठी आहे, शूद्रांसाठी आहे, जे कमी बुद्धीचे लोक आहेत त्यांच्यासाठी आहे, हा पंडित लोकांसाठी नाही. जर वेदांचा अंत जर समजायचा असेल ती म्हणजे भगवंत आहेत. वेदांचा अंत म्हणजे भक्ती आहे, भगवंत आहेत. पण तथाकथित जे पंडित आहेत, ज्यांना आपण नियम का पालन करतो हेच माहीत नाही, त्यांना वाटतं ज्ञानाच्या स्तरावरती किंवा ज्ञान प्राप्त करून आपण काहीही करू शकतो. पण भगवंत इतके स्वस्थ नाही आहेत की ज्ञानामुळे किंवा कुणाच्या दानामुळे, मी दान दिलंय भगवंतांनी मला दर्शन द्यायला पाहिजे. जसं आपण पाहतो शीघ्र दर्शन दक्षिण भारतात चालतंय, शीघ्र दर्शनम, 300 रुपये द्या डायरेक्ट दर्शन. मग दुसरा जर कोणी व्यक्ती म्हणेल मी 5000 देतो, भगवंतांना बाहेरच बोलवा की लाईनमध्ये कशाला. 300 रुपयाला जर 1 तासात दर्शन होत असेल, मी 5000 देतो, भगवंतांना तुमच्या बाहेर बोलवा. तर त्या पैशामुळे आपण भगवंतांची प्राप्ती करू शकत नाही. आणि म्हणून कुंती महाराणी म्हणते, जन्मैश्वर्य श्रुतश्रीभी एदमान्यो मदह पुमान. जन्म, उच्च कुळात मिळालेला जन्म, मी 96 कुळी मराठा, द ग्रेट मराठा, मी ब्राह्मण, मी जातीनं ब्राह्मण. मंदिरात नवीन नवीन आल्यानंतर दाखवतात, माझ्याकडे पण जाणवा आहे, मी पण जातीनं ब्राह्मण आहे. उच्च कुळात मिळालेला जन्म, ऐश्वर्य, संपत्ती, जी गडगंज संपत्ती आहे, वडिलोपार्जित असो किंवा कमवलेली असो, ते कमवलेल्या संपत्तीमुळे आपली सुंदरता, मी किती सुंदर आहे, सुंदर आहे, मला काय भगवंतांची आवश्यकता आहे, मला काय भक्तीची आवश्यकता आहे. मी असं एकदा बघितलं की किती लोक फिदा होतात, मेरे एक इशारे से कितने लोग फिदा हो जाते. तर ती सुंदरता किंवा आपलं उच्च शिक्षण, बुद्धी, जन्मैश्वर्य श्रुतश्रीभी एदमान्यो मदह पुमान. मद म्हणजे अहंकार उत्पन्न करून भक्तीमध्ये अडथळे, स्पीड ब्रेकर उत्पन्न करतात. ह्या चुकीच्या नाही आहेत वस्तू असणं, त्या वस्तू असणं पण भगवंतांच्या सेवेत लावणं महत्वाचं आहे. त्या जर वस्तू आहेत आणि त्याचा व्यवस्थित उपयोग होत नसेल तर मग
त्या आपल्या भक्तीमध्ये स्पीड ब्रेकर उत्पन्न करतात, अडथळा. जसं चाकू आहे, चाकू चांगला पण नाही वाईट पण नाही, पण तो चाकू कुणाच्या हातात आहे ते महत्वाचं आहे, त्याचा उपयोग कसा केला जातो. तो जर चाकू एखाद्या डॉक्टराच्या हातात असेल तर तो डॉक्टर एका व्यक्तीचा, एका जीवाचा प्राण वाचवू शकतो. आणि तोच चाकू जर एखाद्या खुनी डकैतीच्या हातात तर तो जिवंत व्यक्तीला ठार करू शकतो. आता जर आपण म्हटलं की चाकूचा दोष आहे, दोष चाकूचा नाही, त्या वापरणाऱ्या व्यक्तीचा दोष आहे. म्हणून म्हटलंय पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाय वैसा. पाण्यामध्ये काही दोष नाही, पाणी सदैव शुद्ध आहे, पारदर्शक. पण त्याच्यामध्ये तुम्ही पिवळा रंग घाला ते पिवळं होईल, लाल रंग घाला ते लाल होईल, मग पाण्याचा दोष नाही. आणि म्हणून प्रभुपाद या ठिकाणी जे सांगत आहेत की भक्ती मार्ग फक्त शूद्रांकरिता, वैश्यांकरिता किंवा अल्पज्ञ स्त्री जातीकरिता आहे अशी वस्तुस्थिती नाही. भक्ती मार्ग इतना सोपा आहे, इतका सोपा आहे की तो मार्ग कुणीही स्वीकार करू शकतो, इतका सोपा आहे. जसं आपण म्हणतो की गोलोकेर प्रेम धन हरिनाम संकीर्तन. आता गोलोक धामामध्ये जे सगळ्यात श्रेष्ठ आहे, गोलोक धामामध्ये सगळ्यात श्रेष्ठ जे हरिनामाचं धन आहे ते या भौतिक जगात फ्री आहे, त्याची व्हॅल्यू नाही. ना हरिनाम संकीर्तन आपण करतो, जप करतो, त्यावेळी लोकांना वाटते काय टाइमपास करतात, त्यांना कामधंदा नाही. जसे म्हणत सुख करता दुःख हरता, काही न करता पोट भरता. काय करत नाही, कामधंदे नाही, चाललंय यांचं बस. तर हरिनाम संकीर्तन जे आहे ते गोलोकचं सर्वात श्रेष्ठ धन आहे. पण आध्यात्मिक जगामध्ये जे श्रेष्ठ आहे ते भौतिक जगामध्ये ते त्याची किंमत नाही. आणि भौतिक जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ मान बिंदू चरम सुखाची प्राप्ती होते कशामुळे? काम वासनेमुळे. आणि ते आध्यात्मिक जगामध्ये त्याला काही व्हॅल्यू नाही, कारण आध्यात्मिक जगाचं प्रतिबिंब हे भौतिक जगत आहे. तिथं जे सगळ्यात व्हॅल्युएबल आहे इथं त्याची इज्जत नाही आहे, आणि इथं जे सगळ्यात श्रेष्ठ आहे तिथं आध्यात्मिक जगामध्ये त्याची काही व्हॅल्यू नाही. इथं सगळं जे भौतिक संसार जे चाललेलं आहे ते काम वासनेला केंद्रित ठेवून चाललेलं आहे. भौतिक संसार जो आहे तो भौतिक संसार काम वासनेला केंद्रामध्ये ठेवून आपण बघा जे काही करतो ते त्या सुखासाठी, चरम सुख आहे तेच सगळ्यात मोठं सुख आहे जगामध्ये. आणि त्यासाठीच हा संसार, त्याला जसं आगार म्हणतो ना आपण, आगार डेपो, बस आगार, तसं काम वासनेचा आगार हे भौतिक जगत आहे. इथं त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. आपण दिवसभर कष्ट करतो, नवरा कशासाठी? बायकोला संतुष्ट करण्यासाठी, एकच उत्तर. किंवा दिवसभर मी कष्ट करतो माझ्या कुटुंबाला पालन करण्यासाठी. आई वडिलांना वाटते की चांगला आहे की मी जसं संसाराचा गाडा जसा चालवला तसा माझ्या मुलांनी सुद्धा संसाराचा गाडा लग्न करून कष्ट खाऊन मरून तडपडत करायला पाहिजे. त्यांना दया येत नाही आपल्यावरती की बाबा आम्ही एवढं कष्ट नाही, विचारा कष्ट आहे का, ते असून सुद्धा नाही म्हणणार आहेत. कोणी सांगणार आहे का मला कष्ट आहे झालंय म्हणून? कष्ट इतके आहेत तरी सुद्धा भौतिक संसार हा आपल्याला वाटते की आनंद देणार आहे. जसं ज्यावेळी स्त्री ज्यावेळी मुलाला जन्म देते असं वर्णन आहे शास्त्रामध्ये की 40,000 की 4,000 हाडं एक वेळी तुटतात. कितने? 42,000, 42 ओनली. अच्छा, 42 हाड एक वेळी तुटल्याचा जो कष्ट आहे ते कष्ट ज्यावेळी स्त्री बाळाला जन्म देते तेव्हा होतं. किती? 42 हाड, 1-2 नाही. एखादं जर हाड तुटलं तर किती कष्ट होतं. 21 दिवस मग फ्रॅक्चर घाला आणि त्याला बांधून ठेवा, हलवू नका. 42 बोन्स ॲट वन्स, एकदाच 42 हाड. त्यावेळी स्त्री विचार करते पुढच्या वेळेपासून हे कष्ट नाही, पण काळांतरानं विसरून जाते आणि पुन्हा
गर्भवती होते, पुन्हा जन्म देते, चक्र चाललेलंच आहे. तसं आपण प्रार्थना करतो गर्भाशयामध्ये असताना की भगवंता कष्ट नको, बस लवकर मला बाहेर काढाय पिशवीतून. पण बाहेर आल्यानंतर हॅपी बर्थडे टू यू म्हणलं लगेच विसरून जाते ते कष्ट. सगळ्यांना वाटते की ते आनंद आहे, बस सगळेजण मी हसलं तर हसतात, मी रडलं की सगळे घरचे रडतात, सगळे विसरून जातात. पण भक्ती इतकी सोपी आहे, तो मार्ग सोपा आहे, त्यामुळे त्याची व्हॅल्यू नाही असं नाही. जसं आपण हरे कृष्ण महामंत्र जे कली संतरण उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे, कली संतरण उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे की हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे इति षोडशक नाम कली कल्मशनाशनम नातर परतोरुपाय सर्व वेदेषु दृश्यते. सर्व वेदांमध्ये आपण अध्ययन करून किंवा त्या सर्व उपनिषदांचा सार जर आहे, सर्व वेदेषु सर्व वेदांचा जर सार पिळून काढलेला असेल तर ते म्हणजे काय, भगवंतांचं नामस्मरण आहे. तर ते नामस्मरण आपण कीर्तनामध्ये किंवा सगळ्यांना देतो, त्यांना वाटतं फ्री भेटले त्यामुळे त्याची इज्जत नाही. पण तेच एखादा मंत्र, मग तो कोणताही असो, या भौतिक जगातला कोणताही मंत्र असो, गायत्री असो किंवा गणेशजींचा असो किंवा सूर्याचा असो, जर एखाद्या गुरुनं किंवा गुरुमातेनं 1,01,111 1,11,111 देऊन जर तो मंत्र दिलेला असेल आणि अनुग्रह किंवा दीक्षा झालेली असेल, आपलं वाटतं फार महाग आहे, फार कष्ट करून भेटलाय, कारण का फार महाग आहे, तोच मंत्र आहे. पण लोकांना वाटते ते आपण पैसे दिल्यानंतर, कारण भौतिक जगामध्ये सगळ्या गोष्टी आपण मोजतो पैशावर. जसं बदाम आणि शेंगदाणे या दोघांपासून मिळणारी प्रोटीन्स किंवा शक्ती सारखीच आहे, गुणधर्म दोघांचे सारखेच आहेत. बंगालमध्ये शेंगदाण्यालाच बदाम म्हणतात, बंगाली भाषेमध्ये शेंगदाण्यालाच बदाम म्हणतात. तर तो बदाम आपल्याला काय वाटते की बदाम 40 रुपये किलो, शेंगा 40 रुपये किलो आहेत, त्याच्यामध्ये शक्ती नाही. बदाम 400 रुपये किलो आहेत, त्यामुळे ते खाल्ल्यावर शक्ती भेटेल, बरोबर. त्यामुळे लोक शेंगदाणे भिजून खातात, रात्री बदाम भिजून ठेवतात, हे जास्त शक्ती, कारण जास्त किंमत त्याची आहे. किंमत जास्त असल्यामुळे शक्ती जास्त आहे, आपल्या बघण्याचा दृष्टिकोन आहे. तसंच भक्ती हे काय सगळेजण करू शकतात. कुणासाठी भक्ती आहे, जसा एक जो श्लोक आहे भागवतामध्ये, आंध्र आणि जे सगळे वेगवेगळे जे जातीचे किंवा शबर किंवा कुणीही भगवंतांची भक्ती करून तस्मै शुद्धते, की जे शुद्ध होतात सगळे, मग ते कुणी असो, तमिळ, आंध्र, वेगवेगळ्या देशांची वेगवेगळ्या भागाची नावं सांगितलेली आहेत, आणि वेगवेगळ्या जाती म्हणजे जे चांडाळ, कुत्र्याचं मांस खाणारे, ते कुणीही असो, पण जेव्हा ते भगवंतांच्या संपर्कात येतात किंवा भगवंतांच्या भक्तीमध्ये येतात, त्यावेळी ते आपोआप शुद्धंती तस्मै प्रभ विष्णवे नमः. ज्यावेळी विष्णूच्या संपर्कात येतात भगवंतांच्या, त्यावेळी सगळे शुद्ध होतात. आणि म्हणून प्रभुपाद लिहित आहेत तात्पर्यामध्ये, फक्त पंडित, ज्ञानी, शूद्र, स्त्रिया तर काय, मोठमोठे राजे महाराजे सुद्धा भगवंतांच्या भक्तीमध्ये प्रगती करू शकतात आणि शुद्ध होऊ शकतात. असे कित्येक राजांची नाव आहेत. मग शेवटचे राजा आणि ऋषी, राज ऋषी कोण होते, छत्रपती शिवाजी महाराज. त्यांनी सुद्धा सांगितलं की दगड मातीच्या किल्ल्यात दडून बसलेल्या शत्रूंवर विजय मिळवण्यापेक्षा शिवबा हृदयामध्ये जे दडून बसलेले काम क्रोधादी शत्रू आहेत, त्यांच्यावर विजय मिळवण्यामध्ये शिवबा आता गुंतलेला आहे. मग त्यावेळी मोरोपंतांनी विचारलं, मग राज्याचं काय होणार? आणि त्यावेळी शिवबा म्हणाले, राज्य तुम्ही सांभाळा. आता दगड मातीच्या किल्ल्यात काय नाही. पण त्यावेळी तुकाराम महाराजांनी भाव प्रकट करून त्यांना सांगितलं नाही, चांगलं आहे म्हटले, ठीक आहे, ब्रह्मचारीवर लगेच शेविंग करू, लगेच लाल कपडे घालू नाही. त्यावेळी त्याने सांगितलं, तू कर्तव्य दक्ष असणं आवश्यक आहे. क्षात्र धर्माचं पालन करणं हे क्षत्रियाचं आद्य कर्तव्य आहे.
आणि म्हणून त्यांनी सांगितलं, जर तुम्हाला करायचीच असेल भगवंतांची भक्ती, सिंपल सरळ सोपा मार्ग सांगितला. त्यांना सांगितलं नाही राज्य सोडा, इथं आश्रममध्ये राहा, सगळं दान धर्म करून टाका. नाही, कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, म्हणता हरीचे दास, तुका म्हणे मज हीची आस. कंठी मिरवा तुळशी, कंठी ह्या कंठामध्ये तुळशी माळ घाला, एकादशीचं व्रत करा आणि हरिदास बना. हे शिवाजी महाराजांसाठी होतं. तर भक्ती करणाऱ्यासाठी सोपी आहे, पण न करणाऱ्यासाठी कठीण आहे. जसं तथाकथित आपण टेक्निकल किंवा तंत्रज्ञान बुद्धीचा उपयोग करून आपण इतके शिकलेलो सवरलेलो आहोत आणि त्यामुळे आपल्याला वेगवेगळे क्लासेस आणि वेगवेगळे कोर्सेस करावे लागतात. पॉझिटिव्ह थिंकर, आर्ट ऑफ माइंड कंट्रोल किंवा 6 सेशन कोर्स, सगळं झाल्यानंतर शेवटी हरे कृष्णाच करणार. तुम्ही कितीही कोर्स करा, कितीही पंडित आणि कितीही टेक्निकल, कितीही परीक्षा आणि कितीही काही करा, सरते शेवटी 4च नियमांचं पालन करणं आहे, जे प्रभुपाद म्हणाले. कोणते 4 नियम? मन मना भव भक्तो, मध्या जीमाम नमस्करो, मामे वैश्यसी युक्तम ते प्रतिजानी प्रियोसी मे. माझा भक्त बना, मला नमस्कार करा, माझी भक्ती करा आणि मला माझ्याशी प्रेम करा. बस तेच करणं आहे. कितीही टेक्निकल, कितीही सगळ्या मोठमोठ्या त्याला रंगवून किंवा अलंकारिक शब्दाने, टेक्निकल शब्दाने, आर्ट ऑफ माइंड कंट्रोल, मनाला तारण्याची किंवा मनाला नियंत्रण करण्याची कला. नाव किती सुंदर आहे. आणि मग सगळं झालं सांगितलं, मनाला तारणारा एकच तारक मंत्र आहे. मंत्रायते इति मंत्र, आणि तो कोणता आहे? हरे कृष्ण. मग एवढा जो वेळ घालवला, 6 महिने 1 वर्ष, पहिलाच जर माळ दिली असते तर. कारण ती बुद्धी आपल्याला विकसित नाही, इतकी आपल्याला त्या बुद्धीवर इतका गर्व किंवा घमंड आहे. आपल्याला डायरेक्ट जर भगवंतांची भक्ती सांगितली तर होत नाही. आता बघा, लोक, हिंदू लोकांमध्ये देखील आपलेच लोक आपल्या देवी देवतांचा उपहास करतात. त्यांचे फोटो किंवा त्यांचे ड्रेसिंग किंवा त्यांचे मेकअप करून त्यांची अवहेलना केली जाते. आणि तेच लोक, त्यांना वाटते की आता आम्ही स्टँडर्ड झालो, चांगले सूटबूट घालून चर्चमध्ये जातो. आपला सनातन धर्म सोडून त्यांना वाटतं आपण गोवा फिरायला गेलो, चर्चमध्ये गेलो, किंवा विदेशात आपण गेलो, कॅथेड्रॉलमध्ये व्हिजिट केली, किंवा सेंट पीटर्सबर्ग चर्चला आपण गेलो आणि फार मोठा पराक्रम केला. त्याच तथाकथित लोकांना मंदिरामध्ये येऊन भगवंतांना नमस्कार करा म्हटलं की त्यांना वाटतं की नाही, ही अंधश्रद्धा आहे. आणि तेच लोक आग्र्याला जाऊन, ताजमहलमध्ये जाऊन प्रणाम करून येतात, थडग्याला, स्मशानभूमीमध्ये. किती दुर्भाग्य आहे. थडगं म्हणजे काय? स्मशानभूमीच आहे ना. 1 थडगं असो किंवा 100 थडगे असो, स्मशान घाटच आहे ना. त्या स्मशान घाटावरती जाऊन लोक फोटो काढतात की आपण किती प्रगती केलेली, किती मूर्खता आहे. तेच लोक स्मशानात जाऊन आल्यानंतर आंघोळ करतात आणि तिथं गेल्यानंतर कोणी हातपाय सुद्धा धुवत नाही तिथून बाहेर पडल्यावर. तसं नियम तर आहे की स्मशानातून आल्यानंतर आपण आंघोळ केली पाहिजे, कपड्यासहित. आणि ॲडव्हान्समेंट, जेव्हा पैसे आल्यानंतर, जेव्हा लोकांना वाटतं की बाबा पैसे आल्यानंतर हे खावा, शाकाहार वगैरे खा, हाँ घास फूस खा के थोड़ी जिएंगे, हम खाएंगे नॉनव्हेज, इटालियन, कॉन्टिनेंटल, हे थोडी घासफूस खाएंगे. आणि मग तोच कुठला तर रोग लागला कि मग रोग लागल्यानंतर डॉक्टर ने बोला है सैलेड खाने के लिए, वही घासफूस खाना है फिर. जेव्हा पैसे आले, अहंकार होता, अभिमान होता, तेव्हा खाल्लं नाही, शाकाहार नाही, म्हटलं आम्ही स्टँडर्ड खाणार, स्टँडर्ड भोजन, 5 स्टार में खाएंगे. आणि डॉक्टर म्हटलं आता काही तेललेलं किंवा तेलकट तुपकट नाही, आता तुम्ही कच्चं खा. मग ते डॉक्टरने सांगितलंय सॅलेड खा रे. ॲडव्हान्समेंट, काहीच गरज नाही. जर शेतात काम केलं असतं तर एवढं सॅलेड खायची आणि घासफूस खायची आवश्यकताच पडली नसती. लोकांना वाटते की आम्ही सायकल चालवणं म्हणजे थोडं लो लेवल आहे, कमीत कमी पल्सर, कमीत कमी 4 व्हीलर, कमीत कमी 4 चाकी गाडी पाहिजे, सायकल लो क्लास. आणि मग तेच बीपी वाढली,
शुगर वाढली, सायकलिंग करा. मग त्यांना वाटते मी टी शर्ट आणि बरमोडा घालून सायकलिंग केल्यानंतर ॲडव्हान्समेंट. तीच सायकल आहे, तीच सायकल आहे. पण जेव्हा पैसा आला तर सायकल चालवायला नको वाटलं. आणि जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं सायकल चालवायसाठी आपण सायकलिंग, मग ती सायकलिंग नाही चालत तर लाज वाटते, मग ती घरात आली सायकलिंग. एकाच ठिकाणी थांबणारी पण पाय मारत राहा. किती दुर्भाग्य आहे. त्यामुळे जे सोपं आहे त्याचा अर्थ असा नाही की ते चुकीचं आहे, किंवा जे सहजरित्या भेटतंय त्याची किंमत नाही असं नाही. फक्त कॉन्व्हेंट स्कूलमध्ये घातल्यानं लाख रुपये 80,000 रुपये भरून मुलं चांगलं शिकतील गॅरंटी नाही. आणि तेच गव्हर्नमेंट स्कूलमध्ये देखील जर मुलांची व्यवस्थित काळजी घेतली तर तिथूनही ते लोक इंजिनियर आणि डॉक्टर बनू शकतात. उलट दुर्भाग्य आहे की कॉन्व्हेंट स्कूलमध्ये घातल्यानंतर त्यांना धर्मापासून आणि सनातन संस्कृतीपासून दूर केलं जातं. गंध लावायचा नाही, टिकली लावायचं नाही, हातात कुठला दोरा बांधायचा नाही, गळ्यामध्ये कुठलंही लॉकेट किंवा कुठलीही माळ घालायची नाही, कंठीमाळ काढून ठेवायची. सनातन कपड्याला शिकवलं जातं की त्या व्यक्तीला शिकवलं जातं हेच कळत नाही. त्याच्या बाहेरील पोशाखाला महत्त्व दिलं जातं आणि आपल्याला वाटते की नाही आपले मुलं फार चांगलं शिकायला पाहिजे. आणि हेच कारण आहे ज्यामुळे भक्तांची मुलं देखील भक्तीपासून दूर चाललेले आहेत. त्यांना आपण सुशिक्षित बनवण्याचा प्रयत्न करतो पण सुसंस्कृत कधीही बनवत नाही. प्रोजेकालेने कार्यक्रमला नाही, मुलाची परीक्षा होती ना, आता परीक्षा आहे मार्चमध्ये. जानेवारीपासूनच बंद होतात मंदिरात येणं, परीक्षा अभ्यास घ्यायला लागतोय. आणि तेच मग टी व्ही समोर खेळायसाठी फिरायसाठी टाईम आहे. कुठे गेलेले फिरायला जाऊन आलो का, अभ्यास करून कंटाळाला. मग तोच फिरायसाठी जर मंदिरात आले असते तर, इथून जर भगवंतांकडे प्रार्थना केली असती तर भगवंताने थोडी बुद्धी पण दिली असती. ददामी बुद्धी योगम तम. कंटाळा लावून आपण बाहेर जातो पण मंदिरात येत नाही. मंदिरचं नाव सांगितलं तर आपल्याला वाटते की नाही आपण व्यस्त आहे. प्रत्येकाजवळ वेळ आहे, पैसा आहे. मी बघत असो कितीही जरी गरीब व्यक्ती असला तरी घरामध्ये लग्न किंवा वास्तुशांती किंवा मोठा कार्यक्रम असा बरोबर नोटा बाहेर पडतात. आणि तेच मंदिर असं प्रभूजी 251 भरपूर आहे, 101 घेता का, 251 घ्या, 500 जास्त होतं. नोटा अशा लाखोनी. काय तयारी, मग ते लग्न आणि मग सुरुवात, लग्न चिठ्ठी आणि मग साखरपुडा, मग बदकम्मा, पोशम्मा आणि मग ते कार्यक्रमच संपत नाही, एक नंतर एक. आणि मग अशा ठिकाणी कसं आहे करायला लागतं ना, कुणाला दाखवायचं आहे करून. जो व्यक्ती स्वतः सगळ्यात चांगल्या पद्धतीनं शेकडो तर प्रश्नच नाही, हजारोंचे कपडे घालतो, कुणासाठी, शरीर झाकण्यासाठी 100 रुपये सुद्धा भरपूर आहेत. पण तो घालतो एवढे कपडे महागडे कशासाठी, दाखवण्यासाठी. दुसरे जे परलिंगी व्यक्ती आहेत त्यांना आकर्षित करण्यासाठीच व्यक्ती तयार होतो किंवा दाखवण्यासाठी की मी किती श्रेष्ठ आहे. ते श्रेष्ठत्व फक्त दाखवून होत नाही. मग याचा अर्थ नाही की भगवंतांनी भक्ती आपल्याला फ्री दिली तर त्याची काहीच इज्जत नाही. जसं प्रसादमध्ये सुद्धा सगळाच प्रसाद आहे, खिचडी पण प्रसाद आहे, कारला पण प्रसाद आहे, पण प्रेम गुलाबजामुनवर आहे. रोज गुलाबजामुन महाप्रसाद, हा प्रसाद द्या. खिचडी तो हर रोज ही खा लेते हैं, पास्ता खाएंगे, वो प्रसाद है. तर ती जी आहे ती भावना त्यासाठीच प्रभुपाद देत आहेत की फक्त या भावनेमुळे नाही. आणि जर अशी भक्ती जर आपण केलेली असेल वासुदेवे भगवती, तर सगळ्यात महत्वाचं आहे वसुदेवांचे पुत्र वासुदेव, ते भगवंत आहेत. वासुदेवांचे पुत्र वासुदेव नाही आहेत, वसुदेवांचे पुत्र वासुदेव आहेत. आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे. वसुदेव सुत वासुदेव. वसुदेव वडील असल्यामुळे वसुदेवावरून त्यांच्या मुलाचं नाव झालं वासुदेव. वासुदेवे भगवती म्हणजे ते भगवंत आहेत. त्यांची भक्ती करणं आवश्यक आहे मनुष्याला. भक्ती योग प्रयोजित. कुणाची भक्ती, वासुदेवांची भक्ती. आणि जेव्हा वासुदेवांची भक्ती केली जाते त्यावेळी काय होतं, जनयती म्हणजे जन्म घेतं. काय, आशु हृदयामध्ये ज्ञानम चत
वैराग्यम ज्ञानम चद यद हैतुकम. ज्ञान आणि वैराग्य आपोआप त्याच्या हृदयामध्ये जन्म घेतं. तर प्रभु वैराग्य उत्पन्न नहीं हो रहा है, क्या करे? इसमें बता रहा था परसों भी, वैराग्य नहीं हो रहा है, मजा नहीं आ रहा है भक्ति में. कल से मैं 64 माला करूंगा. कल एकादशी है, एकादशी के दिन 2 बजे उठकर 64 माला. 64 माला किया एक दिन, फिर अगले 64 दिनों तक एक माला भी नहीं. असं वैराग्य नाही. भक्ती जेव्हा व्यक्ती व्यवस्थित करतो, वैराग्य या शब्दाचा अर्थच आहे विराग. विराग वरून वैराग्य शब्द आलाय. राग म्हणजे आसक्ती. राग म्हणजे भौतिक जगामध्ये असलेली आसक्ती. वै म्हणजे नाही. या भौतिक जगापासून ज्याला कंटाळा आलेला आहे, जसं गुरुमान म्हणतात वीट, कंटाळा आला की नाही संसाराचा, अजून वीट आला की नाही या संसाराचा, कंटाळले की नाही या संसारामध्ये. आपला अर्थ नाही महाराज आता तर जवानी, अजून तर मुली बघायचे चालू, एवढ्या लवकर कसा कंटाळा येणार? कंटाळा तर नंतर म्हातारपणी, जेव्हा लोक हकलून घालतील घरातून तेव्हा कंटाळा यायला पाहिजे. लोक लात मारून हकलून घालतील, बाहेर बेडवर टाकतील, शरीर काम नाही करणार, आता कसा कंटाळा येणार? वीट जो संसारापासून विटलेला आहे, जसा रंग जो कमी झाल्यानंतर किंवा काळपट पडल्यानंतर पण म्हणतो रंग आता विटलेला आहे, तसंच विटले संसारापासून जो अनासक्त झालेला आहे किंवा परेशान झालेला आहे त्याला म्हटलेला आहे वैरागी. आता वैरागी या शब्दाचा अर्थ फक्त ज्यांनी जटा वाढवल्या, रुद्राक्षांच्या माळा घातल्या, कौपीन कंता खलु भाग्यवंता वेदेषु वाक्येषु सदा रमंता, जे मायावादी लोक म्हणतात आम्ही फक्त कोपीन धारण करतो, कौपीन कंता खलु भाग्यवंता, आम्ही असे भाग्यवान आहे, वेदेषु वाक्येषु सदा रमंता, आम्ही फक्त वेदांच्या शब्दामध्ये वेदांच्या वाक्यामध्ये रमान घेतो. नाही ती नाही ती नाही ती, हे नको हे नको हे नको, हे नाही हे नाही, नाही नाही चाललेलं असतं. पण भगवंतांचे भक्त युक्त वैराग्याचं पालन करतात. युक्तम वैराग्य उच्चते, जेही आपल्याजवळ आहे ते भगवंतांच्या सेवेत लावणं. मग ते सिल्कचे कपडे असो किंवा कॉटनचे, जे भगवान की कृपा से, गाली या थाली दोनों कर दी खाली, कुणी मज वंदा कुणी मज निंदा, मज एकच धंदा हरी गोविंद, तुल्य निंदा स्तुतिर मौनी संतुष्टौ येन केनचित, अनिकेतः स्थिरमती भक्तिमान में प्रियो नरः. भगवंतांनी भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायात वर्णन केलं. तुल्य निंदा स्तुतिर मौनी, त्याला मराठीमध्ये सुद्धा ज्ञानदेव म्हणतात की निंदा स्तुती सममानिती जे संत, पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे. निंदा स्तुती, निंदा आणि स्तुती ज्याच्यासाठी समान आहेत. त्यामुळे ज्ञान आणि वैराग्य उत्पन्न करावं लागत नाही. जो व्यक्ती प्रामाणिकपणे भक्ती करतो त्याच्या हृदयामध्ये ज्ञान आणि वैराग्य आपोआप जन्म घेतात. प्रभुजी भक्तीमध्ये वैराग्य येईना म्हणून कपडे घालायचं सोडून दिलं. मैं कपड़े पहनना छोड़ दिया, अभी बस नहीं पहनूंगा कपड़े. वैराग्य आ गया, वैराग्य. कितने दिन गर्मी में कपड़े नहीं पहनेंगे, उसके बाद सर्दी आने के बाद और 4 कपड़े पहन लेंगे. प्रभु जी ज्ञान के लिए मुझे कहीं जाना पड़ेगा, कहीं दूर जाके मैं वाराणसी जाके वेदों का अध्ययन करूंगा. अभ्यास, वेदांचा अभ्यास करतो वाराणसीमध्ये. वेगवेगळे जे व्याकरण आहे, संस्कृत चांगली गोष्ट आहे, पण भक्तीसाठी अभ्यास करणं किंवा शास्त्र समजून घेण्यासाठी ते युक्त वैराग्य आहे. आणि जर फक्त ज्ञान दाखवण्यासाठी असेल तर राधेश्यामराव म्हणतात, जर एखादा व्यक्तीजवळ फक्त ज्ञान आहे, ज्ञान वाढतच चाललंय, पुस्तकी ज्ञान, पण त्या ज्ञानाचं विज्ञानामध्ये किंवा आपल्या जीवनात त्याचं रूपांतर होत नाही, तर मग गाढवावर ठेवलेल्या वजनाप्रमाणे, जसं गाढवावरती वजन ठेवलं जातं, वाळू विटा सगळ्याने, गाजर त्याला दाखवलं जातं, त्याला गाजर समोर आल्यानंतर वाटतं की त्याला खायला भेटेल, तसं ती माया त्याला गाजर दाखवते आणि तो भक्ती सोडून देतो. किती असे मोठमोठे तर्कवादी ज्ञानी आहेत, त्यांना भगवंतांविषयी काही देणं घेणं नाही. पंडित आहेत, ज्ञानी आहेत, वेदोक्त, चतुर्वेदी, त्रिवेदी, द्विवेदी आडनावच आहेत फक्त. चतुर्वेदी याचा अर्थ ज्यांनी 4 वेदांचं अध्ययन केलेलं आहे. द्विवेदी म्हणजे 2 वेदांचं अध्ययन केलेलं आहे. त्रिवेदी म्हणजे ज्यांनी 3 वेदांचं अध्ययन केलेलं आहे. पण काहीच नाही.
चतुर्वेदी चहाच्या कट्ट्यावर बसलेले असतात, त्रिवेदी दारूच्या कट्ट्यावर बसलेले असतात एवढं वेदांचं अध्ययन करून. तर ज्ञानामुळे देखील भक्ती प्राप्त होते असे नाही. पण भक्ती जेव्हा आपण करतो त्यावेळी ज्ञान आणि वैराग्य उत्पन्न का होतात? कारण का ते भक्तीचे दोन मुलं आहेत आणि दोन्ही मुलं आईपासून कधीही दूर राहू शकत नाहीत. राहू शकतात आईपासून दूर? बायको आल्यानंतर वेगळी गोष्ट, पण आत्ता एक मुलगा होता, एक वय 24-25 वय होतं त्याचं, 25-26, अकाउंटंट होता आमचा नोएडामध्ये. आणि नोएडामधून अकाउंट्स कन्व्हेन्शन तिरुपतीला डिसाईड झालं. तिरुपतीमध्ये इस्कॉन तिरुपतीमध्ये अकाउंट्स कन्व्हेन्शन वर्षातून एकदा सर्व अकाउंटंट्ससाठी मार्गदर्शन केलं जातं. तर अकाउंट्स कन्व्हेन्शनसाठी तो आला आणि सेमिनार झालं, रात्री झोपला आणि 10-11 वाजता रडलेला आवाज यायला लागला. मी म्हटलं का रडायला? उठून विचारलं, बघ का रडायला, काय झालं, काय अचानक काय चावलं किंवा काय पोट दुखतंय की डोकं दुखतंय? मम्मी की याद आ रही है. रात्री 10 वाजता. आणि तेच लग्न झाल्यानंतर मम्मीची आठवण येत नाही मग. तर जो गुणधर्म आहे तो गुणधर्म न बदलणारा ती भक्ती आहे. न बदलणारा तो गुणधर्म असतो आणि जो बदलतो ती श्रद्धा आहे. जसं आज आपण कृष्णाविषयी श्रद्धा आहे म्हणून भक्तीमध्ये आहे. उद्या जर कोणी सांगितलं चला बा उद्या वार कुठला आहे? गुरुवार. उद्या गुरुवार आहे ना, जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ चालले गुरुवारी. मग तिकडं गर्दी लागलेली असते. मी एका मुलाला विचारलं, म्हटलं काय एवढी गर्दी येते? म्हटलं प्रभूजी चांगल्या मुली पण येतात तिथं, म्हणून आम्ही थांबतो इथं. तर जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव. भक्तीच करण्यासाठी प्रत्येक जण जात नाही मंदिरामध्ये, त्यांचा प्रत्येकाचा उद्देश वेगळा आहे. आणि ज्या ठिकाणी नीती नियम नाही, ज्या ठिकाणी कडक असे नियम नाही, त्या ठिकाणी तर गर्दीच आहे. मंदिरात का गर्दी नाही आपल्या? कारण या ठिकाणी कडक नियमांचं पालन करावं लागतं. 4 नियम, हे नाही खायचं, ते नाही खायचं, हे नाही ते. लोकांना वाटतं मग काय खाणार? थोडी घासपूस खाएंगे क्या? खाएंगे क्या? ये नहीं खाएंगे, वो नहीं खाएंगे तो खाएंगे क्या? त्यांना माहित नाही की सगळं जरी नसलं तरी शेकडो, हजारो, लाखो व्यंजन आपण खाऊ शकतो शुद्ध. शाकाहार शुद्ध आहार. गीता भागवतचे सार शाकाहार शुद्ध आहार. तर त्या आहाराने सुद्धा. आणि म्हणून ज्ञान आणि वैराग्य ज्या ठिकाणी भक्ती आहे त्या ठिकाणी ते ऑटोमॅटिक सोबत येतात. त्यामुळे भक्ती जर प्रामाणिक केली तर ज्ञानासाठी आणि वैराग्याच्यासाठी वेगळी प्रॅक्टिस किंवा वेगळे ट्युशन्स घ्यायची आवश्यकता नाही. भक्तीच्या क्लासमध्ये बसा, सगळे ऑटोमॅटिक ज्ञान आणि वैराग्य सुद्धा भेटते. जेव्हा प्रामाणिकपणे आपण भक्तिमय सेवा करू लागतो, गुरु जे प्रामाणिक आपले चैत्य गुरु हृदयामध्ये आहेत ते दिव्य ज्ञान हृदय प्रकाशितो. दिव्य ज्ञान आपोआप हृदयामध्ये प्रकट होतं. त्याला पुन्हा वेगळं प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही. आणि आता भक्ती वैराग्य किंवा सिरियस भक्ती म्हणजे चेहऱ्याचे 12 वाजलेले पण भक्ती नाही, एकदम गंभीर न बोलता एकदम गंभीर ती पण नाही. एवं प्रसन्न मनसो भगवत भक्ती योगतः जनयती आशु वैराग्यम. त्या ठिकाणी सुद्धा सांगितलेलं आहे एवं प्रसन्न मनसो. भक्ती ज्यावेळी व्यक्ती करतो त्याचं मन प्रसन्न असतो, बिंदास. कृष्णदास बिंदास. राखे कृष्ण मारे के, मारे कृष्ण राखे के. बिंदास. भगवंत आहेत ना, काही काळजी नाही. त्यामुळे भगवंतांची भक्ती करते वेळी ज्ञान आणि वैराग्याची प्राप्ती करण्यासाठी वेगळा प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही. भक्तिमय सेवेमध्ये आपण प्रामाणिक जर राहिलो तर आपोआप आपल्याला ज्ञान आणि वैराग्याची प्राप्ती होईल. आणि म्हणून निष्कर्ष असा आहे की जो शुद्ध भक्त आहे त्याच्या ठिकाणी ज्ञान, वैराग्य इत्यादी सर्व चांगले गुण असतात. परंतु जो केवळ ज्ञानी आहे किंवा त्यागी आहे त्याला भक्तिपंथाची ओळख अवश्य असते असे नाही. भक्ती हा जीवाचा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. जसे बघा ते वेगवेगळे आता कुंभमेळ्यामध्ये सुद्धा आपण वेगवेगळे साधू ज्ञानी बघितले. त्यागी बाबा, मौनी बाबा किंवा नागा बाबा. किती जरा जरी त्यांच्याबद्दल वाईट जरा बोललं तरी ते अगदी क्रोधित होतं.
त्यामुळे चांगले गुण असतील अशी अपेक्षा आपण करूच शकत नाही. आणि काय चालते, इतका त्याग करून सुद्धा गांजा, अफीम आणि इंद्रिय तृप्तीमध्ये लागलेले आहेत. पण जे भगवंतांची भक्ती करतात त्यांच्यामध्ये आपोआप सर्वै सते सत समासते सुराह आराव भक्तस्य कुतो महत् गुणा. जो भगवंतांची भक्ती करतो त्याच्यामध्ये सर्व देवी देवतांचे गुण आपोआप येऊ लागतात. आणि जो भक्ती करत नाही त्याच्यामध्ये जरी असले गुण असले तरी त्याचा काही फायदा होत नाही. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ग्रंथराज श्रीमद्भागवत महापुराण की जय. श्रील प्रभुपाद की जय. निताई गौर